नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित. 6व्या वेतन आयोगावर सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी योग्य आहे का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की आज सकाळी सरकारी कर्मचाऱ्यांनी 2 तास काम बंद आंदोलन मंत्रालयात केलं आणि हे आंदोलन त्यांचं चालणार आहे, त्यांची नाराजी त्यांनी स्पष्ट केली आणि त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला, सरकारी कामकाजाला बसला. 6व्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळाली आहे असा आमचा सगळ्यांचा समज होता, सामान्य माणसांचा समज होता. पण तरीसुद्धा आमचे कर्मचारी नाराज दिसत आहेत. ही नाराजी योग्य आहे का? त्यापाठी काय कारण आहेत? पगारवाढ मिळवण्याबरोबर कर्मचारी कार्यक्षमतेबद्दल का बोलत नाहीत? 5व्या वेतन आयोगामुळे महाराष्ट्र सरकारवर जो एक भार आलेला आहे, आर्थिक भार आलेला आहे, 6व्या वेतन आयोगानंतर तो भार सरकारी यंत्रणा सहन करू शकेल का? हे सगळे प्रश्न आपण आज चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत विजय चौधरी. विजय चौधरी हे सहसचिव आहेत मंत्रालय अधिकारी संघटनेचे. माझ्यासोबत आहेत प्रकाश जोशी. प्रकाश जोशी हे टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. आणि माझ्यासोबत नाशिक स्टुडिओतून आहेत गिरीधर पाटील. गिरीधर पाटील हे स्वतंत्र भारत पक्षाचे सचिव आहेत, पण वेतन आयोगावर त्यांचा विशेष अभ्यास आहे, त्याची कायदेशीर बाजूही त्यांना माहिती आहे. मी चर्चेला सुरुवात करतोय चौधरी तुमच्यापासून. मला सांगा, एवढी सगळी पगारवाढ तुम्हाला मिळाली, सगळं काही मिळालं, म्हणजे लोकांना असं वाटलं त्या दिवशी तुम्ही आनंद साजरा केलात, पेढे वाटले, सरकारी कर्मचारी खुश झाले, तरी सुद्धा पुन्हा काम बंद आंदोलन, हे कशासाठी? नमस्कार. मी प्रथमतः आपल्या IBN लोकमत वाहिनीला धन्यवाद देतो, ते यासाठी की आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या असहकार आंदोलनाची पहिल्यांदा दखल आपण घेतलेली आहे. आणि मी एक नम्रपणे नमूद करू इच्छितो की राज्य शासन, त्याचा लोकांना त्रास झालाय, मी तुम्हाला हे पण सांगतो, जनतेला त्रास झालाय आणि आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, त्यामुळे तो त्रास आम्हालाही आहे. त्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची यासाठी दिलगिरी त्यांच्या समोर व्यक्त करतो की त्यांना जो ह्या असहकार आंदोलनामुळे त्रास होणार आहे त्या बदल्यात आम्ही जास्त वेळ थांबून काम करू, प्रसंगी सुट्टीच्या दिवशी येऊन देखील शासकीय कार्यालयात काम करू, परंतु खरं चित्र जनतेसमोर आलं पाहिजे ही आमची सर्वांची भावना आहे. 6वा वेतन आयोग राज्य शासनाने लागू केला, त्यातला अर्धा अधिक भागच लागू केला. घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता यासारखी ज्यात भरघोस वाढ होती तो मात्र बाजूला ठेवलेला आहे. ज्यावेळी राज्य शासन वेतन आयोग लागू करतं त्यावेळी तिजोरीचा विचार करतं आणि तोही फक्त शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतच केला जातो. शासकीय तिजोरीचा विचार करताना या तिजोरीतून पगार, वेतन भत्ते घेणारे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, राज्यकर्ते असतील किंवा अन्य काही संस्था असतील, मानधन घेणारे असतील, या सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. या सर्वांची ती सामूहिक जबाबदारी आहे असं मी म्हणेल. केवळ नाही, मला सांगा की या 6व्या वेतन आयोगातल्या काही मागण्या लागू केल्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे? काही शिफारसी लागू केल्या, काही शिफारसी लागू केलेल्या आहेत. त्यामुळे सरकारवर किती भार पडणार आहे? सगळ्या शिफारसी लागू केल्या तर शासनावर 8,000 कोटीचा बोजा पडणार आहे. आता किती पडणार आहे? आता 4,000 कोटीचाच बोजा पडणार आहे. 4,000 कोटीचाच हा जो आहे. तुम्हाला असं वाटत नाही की ज्या महाराष्ट्र सरकारवर 1 लाखापेक्षा अधिक हजार कोटींचं कर्ज आहे त्या महाराष्ट्र सरकारला 4,000 कोटी रुपये सुद्धा अधिक म्हणजे त्रासदायक आहेत? हे जरी खरं असलं तरी 13 वर्षानंतर शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना ही वेतनवाढ दिली जाणार आहे. दर 10 वर्षांनी वेतन आयोग लागू होतो आणि दरवर्षी 2% जरी महागाई वाढली, महागाईचा दर वाढला, या बाबीचा विचार केला तर ती वाढ फारशी आहे असं म्हणता येणार नाही. तुम्हाला वाटतं आणखीन 2,000 कोटी सरकारने दिले पाहिजेत, बरोबर आहे? द्यायलाच पाहिजेत. ते जर नाही दिले, आज तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दम दिलेला आहे, त्यांनी असं सांगितलंय तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. काय म्हणणं आहे तुमचं? काय करणार तुम्ही यावर? आम्ही असहकार आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करत आहोत आणि शासनाने जर ब्रिटिशांसारखं हे आमचं आंदोलन पोलिसी बळाच्या याच्यावर जर चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जर काही उद्रेक निर्माण झाला तर त्याला शासन सर्वस्वी जबाबदार राहील. शासन जबाबदार राहील. आपण ही चर्चा पुढे चालू ठेवूया. मी जातोय नाशिकला. गिरीधर पाटील आहेत आपल्या बरोबर. गिरीधर पाटील साहेब, मला सांगा, तुमचा या विषयाचा अभ्यास आहे. माझा असा समज आहे की सरकारी कर्मचाऱ्यांची ही जी अरेरावी आहे असं तिचं वर्णन केलं जात आहे, त्याला तुमचा विरोध आहे. खरं आहे काय? काय भूमिका आहे तुमची? हो, साहजिकच आहे. कारण 6वा वेतन आयोग हा या संघटित लोकांनी देशाच्या तिजोरीवर टाकलेला एक दरोडा आहे असं आम्ही मानतो. आपापले पगार वाढवून घ्यायचे आणि समाजातील इतर घटकांचा विचार न करता हा बोजा
राज्याच्या किंवा केंद्राच्या अर्थव्यवस्थेला पेलवेल किंवा नाही याचा विचार न करता फक्त आपल्याच तुंबड्या भरत राहायच्या, हीच मानसिकता यांची आजवर दिसत आलेली आहे. 6व्या वेतन आयोगामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्यांच्यावर मार्ग काढण्यासाठी सनदशीर मार्ग आहेच की. त्याच्यासाठी संपूर्ण राज्यव्यवस्थेला वेठीस धरण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही उत्तर द्यायला हवं. ते म्हणतात तुम्ही वेठीला धरली आहे अख्खी राज्य व्यवस्था, सरकारी यंत्रणा, कारण तुमच्या हातामध्ये त्या यंत्रणेची सूत्र आहेत. काय म्हणणं तुमचं? आम्ही मुळातच राज्य शासनाला किंवा महाराष्ट्रातील जनतेला वेठीला धरलेलं नाहीये. केंद्र शासनाने 6वा वेतन आयोग सप्टेंबर पासूनच लागू केलेला आहे. राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच आजपर्यंत आम्ही गप्प बसलेलो होतो. राज्य शासनाला फक्त आम्ही विनंती वजा निवेदनं देऊन वारंवार ही गोष्ट राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देत होतो की आम्हाला जे काही लागू कराल ते सर्वांना सारखं लागू करा. परंतु राज्य शासनाने आमच्याच एका संघटनेला, महसूल संघटनेतील तहसीलदार संवर्गाला वेतन वाढवून दिलं. मग एका संवर्गातील एका अधिकाऱ्याला वेतन वाढवून देण्यासाठी जर राज्य शासनाकडे पैसे असतील तर बाकी अधिकारी कर्मचाऱ्यांचा तुम्हाला उपयोग नाही का? किंवा तुम्ही अशी दुसऱ्या भावाची वागणूक त्यांना का देता? हा आमचा राज्य शासनाला तुमचं असं म्हणणं आहे राज्य सरकारने भेदाभेद केलाय त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. प्रकाश जोशी, तुम्ही मंत्रालय इतके वर्ष बघतायत, सरकारी कर्मचाऱ्यांची वागणूकही बघताय, त्यांचं एकूण कार्यक्षमता वगैरे हे मुद्देही तुम्हाला माहिती आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? हा वाद कशामुळे निर्माण झालाय? नाही, हा वाद एवढ्यासाठीच की शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांना आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. आणि आपण जर बघितलं की निवडणुका आल्या की सर्वच प्रकारच्या मागण्या समाजातले जे विशिष्ट वेगवेगळे गट असतात ते शासनापुढे मांडत असतात. ते बघितलं तर त्यांनी ही जी वेळ निवडलेली आहे ती एक प्रकारे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ती योग्य आहे. परंतु त्याचबरोबर तुम्ही जर एक संबंध आर्थिक परिस्थिती जर बघितलीत आज राज्याची, देशाची आणि जगातली, तर मला असं वाटतं की ही जी वेळ त्यांनी निवडली आहे ती वेळ बरोबर नाही असं वाटतं. अत्यंत चुकीची वेळ निवडली आहे. मंदीची परिस्थिती आहे. मला सांगा, लोकांच्या नोकऱ्या चालल्या आहेत, कंपन्या बंद पडत आहेत आणि तुम्ही 4,000 कोटी रुपये तुम्हाला मिळाले तेही पुरेसे वाटत नाहीत. तुम्हाला असं वाटतं हे शहाणपणाचं आहे म्हणून? प्रत्यक्षात राज्य शासनाने आमच्या हातामध्ये काही दिलेलंच नाहीये. आम्हाला मिळणार आहे तुम्हाला 4,000 कोटी दिलेत. मला सांगा, 2006 पासून लागू होणार आहे, बॅक इफेक्टनी लागू होणार आहे. बॅक इफेक्टने जरी तो लागू होणार असला तरी त्यातले जे मेन भत्ते आमच्यासाठी महत्वाचे होते ते राज्य शासन देणारच नाहीयेत. तर आम्हाला मिळालं कोणते भत्ते आहेत ते? घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता, हे दोन्ही भत्ते शासन आम्हाला देऊ करत नाहीये. जर राज्य शासनाची तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर एका संवर्गासाठी वेतन वाढवून द्यायला पैसा आला कुठून? हा आमच्या सर्वांसमोर पडलेला प्रश्न आहे. आम्ही महसुलेतर संघटना, विक्रीकर अधिकारी संघटना आहे, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख संघटना आहे, मुख्याधिकारी संघटना आहे, महाराष्ट्र विकास सेवा संघटना आहे, परिवहन संघटना आहे, या सर्व संघटनांचा या गोष्टीला पाठिंबा आहे. आणि या सर्व संघटनांनी, ज्या महसुलेतर संघटना आहेत, त्यांनी मिळून हे असहकार आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू केलेलं आहे. राज्याच्या तिजोरीत जर खडखडाट असेल तर कुठलेही अन्य भत्ते, अन्य पॅकेजेस शासनाने जाहीर करू नयेत. जोपर्यंत राज्याची परिस्थिती सुधारणार नाही तोपर्यंत या राज्याच्या तिजोरीतून पगार घेणारे, वेतन भत्ते घेणारे जे कोणी घटक असतील त्यांना सर्वांना सारखाच न्याय राज्य शासनाने लावावा, ही आमची पहिली भूमिका आहे. आणि मंत्रालय संघटना म्हणून आमच्याही अन्य मागण्या आहेत. त्या मागण्या आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय मुख्य सचिवांना वारंवार निवेदनं देऊन त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. परंतु या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव आमच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी आम्हाला एक 5 मिनिटाचा वेळ सुद्धा देऊ शकत नाहीत. की जे मंत्रालयातले अधिकारी कर्मचारी मुंबईपासून 50-60 किलोमीटर अंतरावर राहून रोज 2 ते 3 तास रेल्वेचा प्रवास करून व्हीटी स्टेशन, चर्चगेट स्टेशनवरून टॅक्सी, बस, जी काही वाहन व्यवस्था मिळेल त्या उपलब्ध वाहन व्यवस्थेत कार्यालयात पोहोचून कामं करतात. त्यांना बसण्यासाठी जागा नाही. मात्र ज्या वेळी नवीन मंत्रिमंडळ येईल त्यावेळी नवीन मजल्यावर मंत्र्यांची दालनं, त्याचं रिनोव्हेशन, अनेक ठिकाणी सचिवांच्या केबिनचं रिनोव्हेशन होतं. त्यावेळी आमच्यासारखे कक्षाधिकारी, अवर सचिव यांना उचलून कॉरिडॉरमध्ये बसायला पाठवलं जातं. बसण्यासाठी खुर्च्या, टेबल सुद्धा मंत्रालयात व्यवस्थित नाहीत. आपणही तुमचं असं म्हणणं आहे की सरकार तुम्हाला नीट वागणूक देत नाही, सरकार तुमचा कर्मचाऱ्यांचा अपमान करतंय, बरोबर आहे ना? हे अगदी निश्चितच खरं आहे. सरकार अवहेलना करतंय कर्मचाऱ्यांची. हो. यांनी फार गंभीर आरोप केलाय की सरकार कर्मचाऱ्यांना नीट वागवत नाहीये. अशा प्रकारे जर सरकार वागत असेल तर नेमकं काय करायचं याची चर्चा आपण पुढच्या सेगमेंटमध्ये करणार आहोत. पण मी आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न तुम्ही पाहू शकता पडद्यावर. 6व्या वेतन आयोगावर सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी योग्य आहे का? पडद्यावर पहा, आपले प्रेक्षक काय म्हणतात.
होय म्हणतात 96% लोक. सरकारी कर्मचाऱ्यांची जी ताकद आहे या राज्यातली ती या पोलमधून दिसते. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.